प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथील शेतकरी स्वप्नील बंडू कदम यांनी आज दुपारी तहसील कार्यालय महागाव इथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस प्रशासनानं सजग राहून तरुण शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं। हिवरासंगम आणि परिसरामध्ये 16 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमध्ये स्वप्नील कदमसह अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं। मात्र शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं आणि सतत 3 वर्षे पुराचा सामना करत असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेवटी आत्मदहनाचा निर्णय घेतल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। तहसील प्रशासन यांच्या मदतीनं ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून देण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। कमी असल्यामुळे पाणी बाहेर जाते आणि शेतीचं नुकसान होते। वस्तू मी स्वतः गेलो होतो, दरवर्षीच आहे, प्रत्येक वर्षीच होते। पण तुम्ही असं म्हणता की बाबा मागणी हे न करू दे मग तुम्ही कारवाई। सर, मागणी ही फार पूर्वीचीच आहे। मागणी काय आज हा शेतकरी इथं आला आणि आनंद रस्ता आणि नाल्याची मागणी आहे आणि त्याला मुगळीचा नाला म्हणतात। मी तर बोललो साहेबांना परवा, त्याला 2 नाव आहेत, इजनीचा नाला आणि मुगळीचा नाला। लोक असं त्याला म्हणतात मुगळीचा नाला आहे। या पाण्याला सपोर्ट कॅनलच्या कॅनलचं पाणी त्याच्यावर एवढा लोड येतो। 2 महिने त्यांचा पूर्ण स्टॉप होता। 12 टिप्पर, 6 JCB टोकल्या, शासनाचा पैसा कसा वाया घालवला। शेवटी हेच पाणी, कॅनलचंच पाणी त्या नाल्यावर येतं ना। प्रत्येक वर्षी नुसती माती टाकलेली आहे तिथं पाणी, माती टाकली जाते। 2 महिने काम केले नाही, जास्तीत जास्त 12/20, 12/40 ची गड्डी असतील। 2 महिने काम केले पण त्या नाल्यातच का? नाही, मायनरला पहिल्याच पाण्यात मायनर फुटला, आलं पाणी आमच्या शेतातलं पाणी, मायनरचं पाणी, माळाचं पाणी, माळावर असलेल्या 150-200 एकर जमिनीचं पाणी कुठं जाणार? सगळं त्या नाल्याला। आणि नाला आहे छोटा, 4 फुट नाला आहे उडी मारतात नाला। केला त्याच्या 100 कोंबड्या मेल्या, कोणत्या अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही। मागच्याच पेपरला बातमी होती पुणे नगरीला। नाल्याकडेच्याला 3-3 हजार रुपये येतात आणि माळावरच्याला 25,000 रुपये येतात। त्याला नुसती मदत देऊन हे होणार नाही ना। त्या नाला जे आहे त्याच्या शेतात यायला त्याचं काहीतरी खोलीकरण करून केल्याशिवाय त्याचा पर्याय होणार नाही। तसा विषय त्यांनी आमच्याकडे मांडलेला नाही, पण आता मांडला नाही। पण आता तुम्ही जर आली असते तिथं मी बोलू इच्छितो याच्यामध्ये, त्यांनी आता निवेदन द्यावं आम्हाला की असं माझं नाला खोलीकरण करून देण्यात यावं। राठोड साहेब स्वतः शेतात आले, शेतीवाळा निवेदन द्यायचं। हा शेतकरी एकट्याचा प्रश्न आहे नाल्याचा प्रश्न हा धानोऱ्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा आहे। त्याचं निवेदन मी मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि मी स्वतः तुम्हाला मेल केलाय। तुमच्या कार्यालयात माझा मेल आहे। या सगळ्या अतिवृष्टीमध्ये खरवडून जाणाऱ्या वावरांमध्ये फक्त त्या 2 इजनीचा जो कॅनल आहे, तो नाला, तो रुंदीकरण आणि खोलीकरण व्हायला पाहिजे। आपली चर्चाही झाली साहेब। विषय आहे नाल्याचा आणि तिथल्या पानंद रस्त्याचा, हे अत्यंत गंभीर आणि महत्वाचे विषय आहेत। तिथं दुसरी पिढी मेली, पहिली पिढी मेलेली आहे। आता ही जी तिसरी पिढी आहे ती नातवांची पिढी आहे। आता ही पुढे उभा राहिली ना पानंद रस्त्याचा, तुम्ही साहेब आमच्याकडे तशी मागणी करा, तसं निवेदन द्या। कितीतरी वेळेला पानंद रस्त्याचं निवेदन आणि त्या नाल्याचं सुद्धा निवेदन साहेब आलेलं आहे आपल्याकडे। परंतु अनेक वर्षापासून जर ह्यांचा आजोबाच गेला निघून बिचारा, त्याचा बाप बी गेला, तू मागायला लागला तो पानंद रस्ता। बरं, त्या इजनी शिवारातल्या नाल्यापासून एवढ्या शेतीचं नुकसान, हजारो हेक्टर शेतीचं मी स्वतः पाहणी केली साहेब। त्या कमी असल्यामुळे पाणी बाहेर जाते आणि शेतीचं नुकसान होते। वस्तू मी स्वतः गेलो होतो, दरवर्षीच आहे, प्रत्येक वर्षीच होते। पण तुम्ही असं म्हणता की बाबा मागणी हे न करू दे मग तुम्ही कारवाई। सर, मागणी ही फार पूर्वीचीच आहे। मागणी काय आज हा शेतकरी इथं आला आणि आनंद रस्ता आणि नाल्याची मागणी आहे आणि त्याला मुगळीचा नाला म्हणतात। मी तर बोललो साहेबांना परवा, त्याला 2 नाव आहेत, इजनीचा नाला आणि मुगळीचा नाला। लोक असं त्याला म्हणतात मुगळीचा नाला आहे। या पाण्याला सपोर्ट कॅनलच्या कॅनलचं पाणी त्याच्यावर एवढा लोड येतो। 2 महिने त्यांचा पूर्ण स्टॉप होता। 12 टिप्पर, 6 JCB टोकल्या, शासनाचा पैसा कसा वाया घालवला। शेवटी हेच पाणी, कॅनलचंच पाणी त्या नाल्यावर येतं ना। प्रत्येक वर्षी नुसती माती टाकलेली आहे तिथं पाणी, माती टाकली जाते। 2 महिने काम केले नाही, जास्तीत जास्त 12/20, 12/40
40ची गड्डी असतील 2 महिने काम केलं पडतात त्या नाल्यातच का नाही मायनरला पहिल्याच पाण्यात मायनर फुटला आलं पाणी आमच्या शेतातलं पाणी मायनरचं पाणी माळाचं पाणी माळावर असलेल्या 150-200 एकर जमिनीचं पाणी कुठं जाणार आणि नाला आहे छोटा 4 फुट नाला आहे छोटा मी स्वप्नील बंडू कदम राहणार हिवरा संगम मी आत्महत्येचा इशारा दिला होता. माझ्या शेतात नाल्याचं सतत दरवर्षी पाणी जात असून माझं भरपूर नुकसान होत असल्यामुळे मी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन साहेबांना निवेदन दिले होते. तर मी माझं निवेदन मागे घेत आहे आणि याने मला आश्वासन दिले की ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या शेतीचे आणि नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून देतो असे म्हटले, म्हणून माझे आत्मदान वापस घेत आहे. स्वप्नील कदम यांनी प्रशासनाला अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत आत्मदहनाचा इशारा दिला होता, परंतु आज प्रशासन आणि स्वप्नील कदम यांच्यामध्ये आम्ही मध्यस्थी केली आणि प्रशासनाकडून स्वप्नील कदम यांना आज ज्या अतिवृष्टीच्या काळामध्ये निजनी शिवारातल्या नाल्यामुळं जो नाला बुजलेला आहे त्या नाल्याची कॅपॅसिटी पाण्याची कमी राहिल्यामुळे तिथली हजारो एकर शेतजमिनी खरडून जाते आणि शेकडो शेतकऱ्यांचं त्या परिसरातलं नुकसान होतंय. हा नेहमीने वारंवार होणारा हा त्रास आहे. हा कमी होण्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिन्यामध्ये या नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचं लेखी आश्वासन आज प्रशासनाने आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे हा आत्मदहनाचा दिलेला इशारा आम्ही हा मागे घेत आहोत. स्वप्नील कदम आणि त्या ज्या नाल्यामुळे नुकसान झालं त्या परिसरातील अनेक शेतकरी या नाल्याच्या पाण्यामुळे दरवर्षी आपलं नुकसान सहन करत आहेत. आज शासनानं आमच्या मध्यस्थीनं त्यांना आश्वासन दिलं, पण या आश्वासनामुळं त्यांचा प्रश्न सुटेल किंवा शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. आणि शेतकऱ्यांना हे तोडे आश्वासन फक्त मिळत आलेले आहेत. प्रत्यक्षात जेव्हा ते होईल तेव्हाच आश्वासनाचा त्या फायदा होईल. आणि असे अनेक प्रसंग आहेत जे की शेतकऱ्यांना इथपर्यंत येऊन आंदोलन करावं लागते. या लोकशाहीमध्ये ही दुःखाची गोष्ट आहे. हिवरा परिसरामध्ये 16 तारखेला झालेल्या ढगसदृश्य पावसामध्ये स्वप्नील कदमसह हिवरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रचंड असं नाल्याचं पुराचं पाणी आलं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. या अनुषंगाने स्वप्नील कदमसह अनेक शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने त्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंतची मुदत मागितली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तहसील प्रशासन त्यांना त्या नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून देण्याचं आहे. या आश्वासनानंतर शेतकरी स्वप्नील कदम यांनी आपला आत्मदहनाचा इशारा मागे घेतलेला आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव.